अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्समधनं। वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय। शिवाय वाल्मिक कराड यानं आवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलंय। वाल्मिक कराडवर असलेल्या गुन्ह्यांचा सुद्धा कोर्टात उल्लेख केला गेलाय। शिवाय वाल्मिक कराडसह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर 7 गंभीर गुन्हे मागच्या 10 वर्षात दाखल झालेले आहेत। वाल्मिक कराडच्या विरोधात डिजिटल पुरावे सुद्धा आहेत। अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराडच कटाचा हा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलंय। 2 कोटींसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी आवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या। खंडणी प्रकरणात संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला म्हणूनच कराड आणि साथीदारांनी हा कट रचलाय। तर हा खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं म्हणून याचिका फेटाळतो असंही कोर्टानं म्हटलंय। कोर्टाला साक्षीदारांचे जबाब, डिजिटल फॉरेन्सिक पुरावे यासह पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे आढळलेले आहेत। कराडचा सहभाग असल्याचा 5 गोपनीय साक्षीदारांनी त्याचा सक्रिय सहभाग असल्याचं सिद्ध केलंय। आवादाचे शिवाजी थोपटे, सुनील शिंदे आणि शिवराज देशमुख यांनी सुद्धा डिस्चार्ज अर्जाला विरोध केलाय।